नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना किंवा अनुदान किंवा कर्ज योजना, भांडवल किंवा विविध उपकरणे असतील ते महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचावे यासाठी अनेक उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. आणि याच धर्तीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचं पोर्टल उभं केलं आहे. त्या पोर्टलला महाशरद पोर्टल असे म्हणतात. या महाशरद पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील दिव्यांग बांधवांना काय फायदा होऊ शकतो, काय उपयोग होऊ शकतो याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. परंतु मित्रांनो, तुमचा एक प्रश्न आहे की सर, जानेवारी महिन्याचे पैसे कधी जमा होणार? तर याविषयी आपण अगोदर काल एक व्हिडिओ टाकलेली आहे. जशी जशी महत्त्वाची इम्पॉर्टंट अधिकृत माहिती येईल ती तुमच्यासमोर ठेवली जाणार. सध्या स्थितीला तरी कोणत्याही प्रकारचं जानेवारी महिन्याच्या अनुदानाच्या बातम्या किंवा माहिती समोर येत नाही, त्यामुळे तुमच्यासमोर ती माहिती मी ठेवत नाही. आपण एक आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक ॲक्टिव्हिटी किंवा एक उपक्रम सुरू केला आहे की तुम्हाला कोणत्या विषयासंदर्भात माहिती हवी तो विषय तुम्ही मला सांगायचा आहे. तर त्या विषयासंदर्भात आपण माहिती किंवा व्हिडिओ बनवणार. अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न आले, काहींच्या सूचना आल्या, काहींच्या मागण्या आल्या. आपण त्यांच्या सर्वांचं स्वागत करतोय आणि या उपक्रमातून किंवा या ॲक्टिव्हिटीतून पहिला प्रश्न आपण घेतलाय, महाशरद पोर्टल म्हणजे काय आणि त्याचे फायदे, दिव्यांगांना त्याचा काय फायदा होणार आहे याविषयी आपण सविस्तरपणे आता माहिती जाणून घेऊ. एक लक्षात ठेवा, राज्य सरकार किंवा सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र स्तरावरती महाशरद पोर्टल स्थापन केलं आहे. या पोर्टलवरती महाराष्ट्रातील कोणताही दिव्यांग व्यक्ती लाभ घेऊ शकतो, नोंदणी करू शकतो. तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की महाराष्ट्रामध्ये विविध अशा सामाजिक संस्था आहेत की त्यांना दिव्यांगांसाठी काहीतरी करायचं आहे, दिव्यांगांसाठी मदत करायची आहे, परंतु त्यांना एखादं चांगलं व्यासपीठ मिळत नाहीत. किंवा राज्य सरकारला सुद्धा महाराष्ट्रातील अशा अनेक दिव्यांग बांधव आहेत की त्यांच्यापर्यंत काही योजना पोहोचवायच्या आहेत. काही दिव्यांग बांधवांना हा सिस्टम कळत नाहीत. अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांना दिव्यांग अनुदान योजनेचे जे काही 2,500 रुपये मिळतात ते सुद्धा मिळत नाहीत. तर भाग भांडवल किंवा कर्ज किंवा 200 स्क्वेअर फूट जागा हे सगळ्या गोष्टी काहीच माहीत नाही. तर अशा एकदम ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या 100% किंवा त्यापेक्षा कमीही असलेल्या टक्केवारीतील दिव्यांगांना वेगवेगळ्या योजना किंवा उपकरणे सहज पद्धतीने उपलब्ध व्हावी यासाठी संस्थांच्या पुढाकाराच्या माध्यमातून सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून हे पोर्टल विकसित केलेलं आहे. महाराष्ट्रातील ज्या संस्थांना या पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना मदत करायची आहे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी नोंदणी करायची आहे. आणि ज्या दिव्यांग बांधवांना विविध उपकरणे असतील, कर्ज असेल, भागभांडवल असेल किंवा अनुदान असेल किंवा विविध योजना असतील, या सर्वांचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात अगोदर त्याला तिथे नोंदणी करणं खूप गरजेचं आहे. आपण अनेक न्यूजवरती किंवा वर्तमानपत्रामध्ये बातम्या बघतो की या दिव्यांगांना या संस्थेने मदत केली किंवा या गावातील दिव्यांग बांधवांना या संस्थेच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून दिली. तर ती सुविधा सहज पद्धतीने उपलब्ध होत नाहीत. तर त्या ठिकाणी ज्या काही सामाजिक संस्था असतात त्या अशी लोक शोधत असतात दिव्यांग बांधव आणि त्यांना ती मदत करत असतात. तर आपल्याला तर एखाद्या ती वैयक्तिक सुद्धा असते, असं काही नाही की ग्रुपमध्येच पाहिजे. तर तुम्हाला काय करायचं, सर्वांनी त्या पोर्टलवरती नोंदणी करायची. जर तुम्ही नोंदणी केली तर त्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला विविध उपकरणे किंवा जे काही मी तुम्हाला सांगितलं हे सगळ्या गोष्टी सहज पद्धतीने मोफत स्वरूपात, आणि ही नोंदणी करत असताना तुम्हाला 1 रुपया सुद्धा भरायची गरज नाही. अगदी मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला ही नोंदणी करायची. तुमची जर इच्छा असेल तर त्यावरती नोंदणी कशी करायची या जर तुम्हाला व्हिडिओ हवी असेल तर मी नक्की तुम्हाला त्याविषयी व्हिडिओ देईल, काळजी करायचं नाही. परंतु त्या पोर्टलवरती नोंदणी करण्यासाठी तुमच्याकडे UDID कार्ड असणं गरजेचं आहे, ते प्रमाणपत्र असणं खूप गरजेचं आहे, तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणं खूप गरजेचं आहे, तुमच्याकडे रेशन कार्ड, पॅन कार्ड ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे, तुमच्याकडे डोमासिल सर्टिफिकेट सुद्धा असणं खूप गरजेचं आहे, तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं खूप गरजेचं आहे आणि तो व्यक्ती हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. इथे कोणत्या प्रकारचं वयाची मर्यादा नाही आहे, शिक्षणाची मर्यादा नाही आहे. तर त्यामुळे तुम्ही सर्वजण त्या पोर्टलवरती नोंदणी करू शकता, रजिस्टर करू शकता. मी तर म्हणतो प्रत्येकाने नोंदणी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हवी असलेली जी काही अनुदाने असतील किंवा इतर उपकरणे असतील किंवा इतर जे काही लाभ किंवा मदत असेल तर ती शासनाकडून किंवा त्या संस्थांकडून तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे असं नाही आहे की फक्त संस्थाच त्या पोर्टलवरती मदत करतात असं नाही, तर राज्य सरकारला सुद्धा काही दिव्यांगांसाठी वेगळ्या पद्धतीचं जर अनुदान द्यायचं असेल किंवा उपकरण द्यायचे असतील तर त्या ठिकाणी, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे बघा, सामाजिक विभागाच्या माध्यमातून किंवा पंचायत समितीच्या किंवा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा एखादा आमदार खासदार भरपूर अशा दिव्यांगांना सायकली वाटत असतात,
किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उपकरणे वापरत असतात किंवा वेगवेगळं अनुदान स्वरूपामध्ये मदत करत असतात. तर हे जे सगळे लोक मदत करतात ते डायरेक्ट मदत करत नाहीत, तर त्या पोर्टलच्या थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचतात. लक्षात ठेवा. पण आपल्याला हे माहीत नाही. दिव्यांग पोर्टल जसं तुमच्या परिचयाचं आहे तसं हे जे महाशरद पोर्टल आहे हे सुद्धा खूप वर्षापूर्वी सुरू झालेलं आहे आणि हे सामाजिक न्याय विशेष विभागाच्या पुढाकाराने सुरू झालेलं आहे. परंतु त्याविषयी तुमच्यापर्यंत माहिती न पोचल्यामुळे तुम्हाला ते माहीत नाही. परंतु सर्वांनी त्याला नोंदणी करणं खूप गरजेचं आहे. भविष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा तुम्हाला लाभ मिळणार आहे. त्यामुळे अजिबात तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्षित करू नका. भविष्यामध्ये एखादी संस्था तुमच्यापर्यंत पोहोचेल. अनेक लाभार्थी आपल्याला कमेंट्स करतात किंवा मेसेज करतात की सर आमच्या नातेवाईकामध्ये माझ्या ओळखीचा असा दिव्यांग व्यक्ती आहे, त्याला काही मदत करता येईल का? तो आजारी आहे, त्याला हॉस्पिटलचा खर्च भागवत नाही. एखादा विद्यार्थी चांगला हुशार आहे परंतु त्याला शिक्षणासाठी खर्च भागत नाही, तर अशा वेळेस सर तुमच्याकडून काही मदत होईल का? तर हा जो विषय आहे हा विषय आपण या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. लक्षात आलं. म्हणून तुम्हाला एखादी संस्था डायरेक्ट टाईप होऊ शकते. पूर्ण तुमचं आयुष्याचं खर्च, शिक्षणाचा खर्च, पालन पोषणाचा खर्च ती संस्था उचलू शकते. आणि अशा अनेक स्वयंसेवी संस्था आहेत आणि अशा अनेक महाराष्ट्रातील अनेक बिझनेसमॅन आहेत किंवा अनेक उद्योगपती आहेत की त्यांच्या अशा चॅरिटी ट्रस्ट संस्था आहेत की ते निराधारांसाठी किंवा दिव्यांगांसाठी पुढे येऊन मदत करतात. परंतु आपण सुद्धा तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तिथपर्यंत पोहोचत नसल्या कारणाने आपल्याला त्याचं अनुदान मिळत नाही. मी तुम्हाला सांगितलं फक्त 1500 रुपये 2500 याच्यामध्ये गुंतून राहायचं नाही आहे. मला तुमच्यासाठी खूप वेगळं काम करायचं आहे. ते तर कॉमन आहे, तुम्हाला कधी हप्ता येणार, किती लोकांचं आलं हे माहिती देणं. परंतु आपल्याला, तुम्ही माझ्या कुटुंबातील व्यक्ती आहे, मी तुमच्या कुटुंबातील व्यक्ती आहे. अनेक लोक निस्वार्थपणे मदत करतात, सेवा करतात, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये उत्तर देतात. माझंही काम आहे की तुम्हाला चांगल्या पद्धतीचं नॉलेज आणि माहिती आणि तुम्हाला सुशिक्षित बनवणं. तर तुम्ही सुद्धा तयार असणं खूप गरजेचं आहे. म्हणून आजचा जो विषय होता महाशरद पोर्टल, तर याविषयी तुम्हाला आणखी काही अडचणी असतील, माझ्याकडून तुम्हाला काही माहिती सांगायची जर राहून गेली असेल, तुमच्या मनामध्ये त्याचा प्रश्न असेल तर नक्की विचारा. मी नक्कीच त्याचा उत्तर तुम्हाला त्या कमेंटच्या बॉक्समध्ये किंवा पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला जर त्या पोर्टलवरती रजिस्टर करण्यासंदर्भात काही अडचणी येत असतील तरी मला तुम्ही संपर्क साधा. माझा मोबाईल नंबर आहे. कदाचित कधी उत्तर किंवा रिप्लाय येणं शक्य नसेल, पण नक्कीच वाचून मी नक्की त्याच्यावर काहीतरी रिप्लाय करायचा प्रयत्न करेल. अशा पद्धतीने महाशरद पोर्टल म्हणजे काय, त्याचा वापर कसा करायचा, त्याचा बेनिफिट, कोण लाभार्थी असू शकतो, काय फायदा होतो, याविषयी ज्या लाभार्थ्यांनी किंवा दिव्यांग बांधवांनी माझ्यासमोर प्रश्न ठेवला होता त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलाय. सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा, उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.